चला मंडळी, तेलाचा काही थेंब न वापरता, साबुदाणा भिजत न घालता आज आपण साबुदाण्याचे झटपट इन्स्टंट पापड बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा पीठ घेतलेला आहे। आता त्याच वाटीने मोजून 5 वाटी पाणी टाकून आपल्याला पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। दुसरीकडे कढई ठेवायची, कढईमध्ये 10 वाटी पाणी टाकायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि पाण्याला साधारण गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपलं जे तयार केलेलं बॅटर आहे ते एकदा फिरवून घ्यायचं आणि आपल्याला हळूवारपणे पाण्यामध्ये ओतायचं आहे। एक दुसऱ्या हाताने सतत आपल्याला मिश्रण फिरवत राहायचं आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण 15 मिनिटे शिजवून घ्यायचे। त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला 30 मिनिटे मिश्रण शिजवून घ्यायचे। मिश्रण शिजलं की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडं मिश्रण काढून घ्यायचं। मिश्रण पसरलं नाही तर समजायचं की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे। मिश्रणाला 15 मिनिटं थंड करून घ्यायचं आणि 15 मिनिटांनंतर त्याचे प्लास्टिक शीटवर पापड टाकायचे। 3 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला पापड वाळवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त ट्रान्सपरंट असे पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहे। तेलात टाकताच दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात आणि खायला खुसखुशीत खमंग तयार होतात।